कम्युनिकेशन ही फार इंटरेस्टिंग गोष्ट असते. आपण एक सांगतो पण दुसरा वेगळंच काहीतरी ऐकू शकतो. आमच्यासोबत काय आलं तुम्हाला सांगतो. चला, आम्ही कंपोस्टर विकायला सुरुवात केली तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशी अनेक डिझाईन्स बनवली होती. स्वीट आहे की नाही, पण याला फार रिस्पॉन्स नव्हता. याला काही थीम किंवा कॉन्सेप्ट नाही असं मला सारखं वाटत होतं. बराच विचार केल्यानंतर आम्ही एक कॅचलाईन लिहिली, स्वच्छ भारत माझ्या घरात. या थीमवर आम्ही इतके खुश होतो, आम्ही भराभराचे खूप सारे ऑप्शन्स बनवले. पण हाही पिक्चर आमचा फ्लॉप गेला. इतका फ्लॉप की मला तर असं वाटलं की कस्टमर आम्हाला सांगतोय की तुमचा स्वच्छ भारत तुमच्याच घरात ठेवा. डिप्रेशनच यायला लागलं होतं. आम्ही आपसात सारख्या चर्चा, सारखे वाद घालत होतो. पण मग आम्ही जेव्हा 3-4 महिन्यातला डेटा मिनल सोबत बसून काढला तेव्हा आमचं असं लक्षात आलं की आमच्या एका पोस्टला सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळालेले. प्रोडक्ट कसं वापरायचं याच्या 3 सिंपल स्टेप्स. ही पोस्ट बाकी सगळ्या पोस्टपेक्षा सगळ्यात जास्त बघितली गेलेली होती. आम्हाला मोठा शोध लागला होता. इकडे आम्ही कम्युनिकेशन डिझाईनसाठी धडपडतोय आणि तिकडे कस्टमर आम्हाला स्वतःहून विचारतोय की हे कुठे मिळेल, केवढ्याला आहे आणि घरपोच देणार का. मॉरल ऑफ द स्टोरी हे असं झालं होतं की हिरोईनला पटवायला हिरो कविता लिहित बसलाय आणि तिकडे हिरोईन ऑलरेडी घरच्यांना घेऊन लग्नाची बोलणी करायला आली.